इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। जिल्हा परिषद भोसे शाळेच्या बाल बाजारास उदंड प्रतिसाद। बातमी येत आहे सातारा प्रतिनिधी अविनाश थोरवे यांच्याकडून। भारत देश हा कृषी प्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर आधारित अशी अर्थव्यवस्था आहे। जवळजवळ 80 ते 90% लोक शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहेत। यामुळे कृषी प्रधान असलेल्या या देशाच्या अर्थव्यवस्थेचे गणित हे शेतीवर अवलंबून आहे। भारतीय लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असून शेतीवरच त्यांचे जीवन अवलंबून आहे। शेती व्यवसाय हा ग्रामीण भागाशी निगडित असल्याने या व्यवसायातील बारकावे आणि या संदर्भातील ज्ञान म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पूर्णांक अपूर्णांक या गोष्टींचे सखोल ज्ञान प्रात्यक्षिक स्वरूपात आपल्या मुलांना व्हावं हाच उद्देश ठेवून जिल्हा परिषद शाळा भोसेचे मुख्याध्यापक श्री बजरंग वाघ सर तसेच त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांच्या संकल्पनेतून आणि सर्वांच्या सहकार्याने मुलांना या सर्व गोष्टींचे ज्ञान व्हावे म्हणून हा बालबाजार भरवण्याचे नियोजन केले गेले। दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी भोसे ग्रामपंचायत पटांगणावर जिल्हा परिषद शाळेचे चिमणगाव केंद्रप्रमुख सन्माननीय राजेंद्रजी झांजुर्णे यांच्या उपस्थितीत या बाल बाजाराचं श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षण व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण इंगवले तसेच अंकुर माने, अजित कांबळे इत्यादी सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये या बाल बाजाराला सुरुवात झाली। यामध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेला भाजीपाला, कडधान्य तसेच वेगवेगळे पदार्थ बनवून आणून ते बाजारामध्ये कसे विकायचे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। बाजारामध्ये बसल्यानंतर आपल्या मालाची मांडणी कशी करावी, तो विकण्यासाठी ग्राहक कसे आकर्षित करायचे त्यांना प्रत्यक्ष ज्ञान मुलांना या प्रसंगी मिळाले आणि बाजारात बसून किंवा वस्तू आपला माल विकण्याची कला यांचं प्रत्यक्ष ज्ञान मुलांना मिळालं। तसेच बाजारात बसून निर्भीडपणे आपला माल कसा विकायचा अशी भीती असणाऱ्या मुलांच्या मध्ये यामुळे निश्चितच त्यांची भीती जाण्यासाठी मदत मिळाली। मुलांच्या या कार्याचे कौतुक करण्यासाठी भोसे ग्रामस्थ माता भगिनींनी या बाल बाजारास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। मुलांच्याकडून भाजीपाला, कडधान्य खरेदी करून मुलांचा उत्साह वाढवण्यामध्ये सहकार्य केले। मुलांनी भरवलेल्या या बाल बाजारात खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आणि खूप मोठी आर्थिक उलाढाल या निमित्ताने झाली। मुलांना प्रत्यक्षात गणिताचे आणि वस्तू विकण्याचे ज्ञान मिळाले। या बाल बाजारास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक बजरंग वाघ सर यांनी सर्व ग्रामस्थ आणि शिक्षण व्यवस्थापन समितीचे आभार मानले। श्रीमती सुनंदा अहिरेकर मॅडम, सौ अनिता खताळ मॅडम, शांताराम वाघ सर, मोहिनी वाघ मॅडम, सारिका पाटील मॅडम, नीता गोडसे मॅडम इत्यादी सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने हा बाल बाजार उत्तम आणि यशस्वीपणे पार पडला। या प्रसंगी भोसे गावचे सरपंच गणेश भोसले, मुख्याध्यापक बजरंग वाघ आणि शांताराम वाघ आणि सौ सुनंदा अहिरेकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले। अतिशय उत्साहात आणि कमी काळात मोठी आर्थिक उलाढाल करून यशस्वीपणे हा बाल बाजार पार पडला। भोसे गावाचे सरपंच म्हणून गणेश भोसले आज आपल्याला माहिती देताना आनंद होत आहे की आज आपल्या प्राथमिक शाळा भोसेच्या वतीने आठवडा बाजार आज भरवण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयासमोर। तर त्याचा खूप आम्हाला आनंद आहे ग्रामपंचायतला की यातून आमच्या या शाळेचा एकच उद्देश आहे की दैनंदिन जीवनात लहान मुलांना ॲक्टिव्हिटीज म्हणून आर्थिक व्यवहार ज्ञान आज महत्त्वाचं खूप आहे। आज बाजारात आपली वस्तू कशी विकली जाईल, ती वस्तू कशा पद्धतीने विकली पाहिजे, आर्थिक पैसे घेताना कसे घेतले पाहिजे, आणि पैसे देताना आर्थिक ज्ञान त्यांना समजलं पाहिजे। समाजात एवढा वावरताना लहान मुलांना जी यातून पाहिजे यातून सर्व मिळतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्यांचा आत्मविश्वास यातून वाढत असतो। असेच कार्यक्रम, असेच ॲक्टिव्हिटीज शाळेपासून किंवा शिक्षकांच्यापासून मुलांना मिळतील अशी आम्ही सर्वजण अपेक्षा करतो। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे या शाळेचा आज लहान मुलांचा बाल बाजार या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर संपन्न होत आहे। या बाल बाजाराचा उद्देश म्हणजे या बाल बाजारातून मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं, त्याचबरोबर आपले पालक बऱ्यापैकी भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि 80% लोक हे शेतीचा व्यवसाय करतात, त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून असतो। मग आपले वडील सकाळी दिवसभर रानामध्ये किंवा हे पीक जे आपण या ठिकाणी आपण बघतोय
की तरकारी मुलांनी आणलेली आहे. या तरकारी करत असताना आपल्या वडिलांना आईवडिलांना काय त्रास होतो किंवा ही तरकारी इथपर्यंत आणण्याकरता काय काय प्रोसेस कराव्या लागतात या गोष्टीचं सुद्धा त्या मुलांना कुठंतरी ज्ञान मिळावं. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या गणितामध्ये ज्या क्रिया आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार नफा तोटा व्यावहारिक ज्ञान अपूर्णांक हे सर्व गोष्टीचं ज्ञान पुस्तकामध्ये मुलांनी घेतले. परंतु प्रत्यक्ष ते जर अनुभवायचं म्हटलं तर त्यांना एक अध्ययन अनुभव द्यावा लागतो आणि तो अध्ययन अनुभव आज या ठिकाणी आम्ही बालबाजाराच्या निमित्तानं आमच्या मुलांना देत आहे. खरं तर भोसे गाव हे एक कृषीप्रधान गाव आहे. भोसे शाळेची जी शाळा व्यवस्थापन कमिटी आहे किंवा ग्रामपंचायत आहे यांचं शाळेला एवढं मोठं सहकार्य आहे की शाळेच्या सगळ्या भौतिक सुविधा असतील किंवा शाळेच्या गुणवत्तेबद्दल ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व या ठिकाणी ही मंडळी हिरेरीनं भाग घेऊन सोडवत असतात. आज देखील आपण पाहिलं तर आम्ही अनाऊन्सिंग केलं होतं. आम्ही व्हॉट्सअपवरनं सुद्धा या बालबाजाराला येण्यासंदर्भामध्ये गावातील सर्व ग्रुपवर लोकांना आवाहन केलं होतं. आमच्या ग्रामपंचायतच्या मार्फत सुद्धा या ठिकाणी आम्ही अनाऊन्सिंग केलेलं होतं, ग्रुपवर टाकलेलं होतं. आणि या सर्व पालकांचे मी विशेष करून आभार मानेन की या पालकांनी आपल्या मुलांच्याकडूनच या ठिकाणी खरेदी करून खऱ्या अर्थाने ह्या मुलांना मोठा आनंद दिलेला आहे. आज सर्व पालक महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. आम्ही सुद्धा औचित्य असं साधलं की पुढं येणाऱ्या 4 दिवसात मकर संक्रांत आहे आणि या मकर संक्रांतीला गावातील महिला मंडळींना कुठं बाहेर जाऊन कोरेगावातनं काय वस्तू आणाव्या लागतात त्या वस्तू या ठिकाणी इथंच आपल्या शाळेचा स्टॉल लावून किंवा आमच्या लहान मुलांच्या मार्फत त्या इथंच उपलब्ध व्हाव्या अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी गेले आठवडाभर नियोजन करतोय. चांगलं नियोजन या ठिकाणी झालं. एका बाजूला आम्ही खाऊगल्लीचं नियोजन केलं आहे, एका बाजूला ज्वेलरी आणि वाण जे लुटायचे आहेत त्याचं नियोजन आहे, मध्ये आहे ती तरकारी आहे सगळी आठवड्याला लागणारी तुम्हाला. त्याचबरोबर डाळी धान्य बाजरी यासारख्या वस्तूसुद्धा मुलांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत. एकंदरीतच बालबाजार आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी यशस्वी झाला म्हणायला हरकत नाही. मी भोसे ग्रामस्थांचं शालेय व्यवस्थापन कमिटीचं आणि आमच्या सर्व शिक्षक स्टाफचं मी मनापासून अभिनंदन करेन, आभार मानेन की त्यांनी या सगळ्या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे आपलं योगदान दिलेलं आहे. सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. सर्वांना नमस्कार. मी शांताराम सर्जेराव वाघ प्राथमिक शाळा भोसे येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आमच्या भोसे शाळेने आनंदाई उपक्रम किंवा आनंदाई शनिवार या अंतर्गत बालमंडई हा एक उपक्रम आयोजित आम्ही केलेला आहे. आपण नेहमी म्हणतो की बिनभिंतींची शाळा इथली लाखो इथले गुरु झाडे वेली पशुपाखरे लाखो इथले गुरु असे आमचे सगळे गुरु यांच्यात ज्ञान घेणारे आमचे सगळे विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं या बालमंडईला विद्यार्थ्यांनी तयारी करून आलेले आहेत. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री वाघ सर आमचे सर्व शिक्षक यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. त्याचप्रमाणे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिलं. तसेच गावचे सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य यांनी या ठिकाणी चांगल्या प्रोत्साहनपर गोष्टी आमच्याकडे सोपवल्या. त्याबद्दल मी या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि या बालबाजारासाठी अत्यंत भरघोस असा प्रतिसाद सकाळी 9 वाजल्यापासूनच सुरू झालेला आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांचा बराचसाच माल या ठिकाणी खपलेला आहे. त्यांचा बराचसाच आर्थिक लाभ झालेला आहे. त्यातून विद्यार्थी चांगल्या पद्धतीचा पुढचा जो येणारा उपक्रम आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांना साजरा करता येईल. या ठिकाणी सर्वांनी प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे यांच्या वतीनं भोसे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आमच्या बालचमूंचा या ठिकाणी आठवडा बाजार भरत आहे. खरं तर शिक्षण ही 4 भिंतीच्या आत घेणारी क्रिया नाही तर त्याच्यासाठी समाज आणि सर्व परिसर हा सुद्धा त्यास कारणीभूत असतो. आमच्या मुलांना व्यवहार ज्ञान गणिती क्रिया ह्या प्रत्यक्ष अनुभवातून यावे यासाठी ही संकल्पना आम्ही राबवलेली आहे. आणि या आठवडी बाजारातून आमची मुलं भाषेची जी कौशल्य आहेत ग्राहकाशी कसं बोलावं कसं वागावं
समाजात कसं वागावं. त्याचप्रमाणे गणित क्रिया असतील, बेरीज वजाबाकी यासारख्या आहेत, परंतु नफा तोटा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आमच्या या बालबाजारातून आमची मुलं प्रत्यक्ष शिकतात आणि त्या क्रियेतून उद्याचा भारत आणि ही मुलं अतिशय छान घडणार आहेत असं मला वाटतं. धन्यवाद. आज या ठिकाणी जिल्हा प्राथमिक शाळा भोसे येथे लहान मुलांचा आठवडी बाजार संक्रांतीनिमित्त भरवला. गावातील महिलांनी याच करून प्रतिसाद दिला. लहान मुलांना कळावे व्यवहार ज्ञान काय असते. आपण दुकानात गेल्यानंतर काय घ्यायचे, किती दिल्यावर किती पैसे माघार घ्यायचे, किती पैसे दिल्यावर किती पैसे माघार घ्यायचे, तर व्यवहार मुलांना माहीत नसतं. त्याचं व्यवहार ज्ञान काढण्यासाठी शाळेतर्फे शिक्षण कमिटी अध्यक्ष किंवा सर आमचे यांनी आमच्या विचाराने आम्ही ठरवलं जेव्हा शाळा असा बाजार घेतला त्यामुळे सगळ्यांची सहमती घेतली. आमच्या ग्रामपंचायतीची पण सहमती घेतली. सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला. त्यांचे मी आभार मानतो.